बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले नावाच्या आरोपीला पोलिसांनी आज बेड्या ठोकल्या। या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले मुख्य आरोपी असल्याचं बोललं जातंय। सुदर्शन घुले नेमका कोण, त्याचा गुन्हेगारीचा आलेख कसा उंचावत गेला ते पाहूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। हिंदी सिनेमा देखील फिका वाटावा अशी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड आरोपी सुदर्शन घुले याची स्टोरी आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी सुदर्शन घुले याची ऊसतोड मुकादम ते खंडणीखोर अशी ओळख। केज तालुक्यातील टाकळी येथील सुदर्शन घुले, त्याला तालुक्याचं भाई बनायचं होतं। तालुक्यात दहशत निर्माण करायची होती। त्याच्या डोक्यात पूर्वीपासूनच भाईगिरी आणि नेतेगिरीचं खूळ भरलेलं। जेमतेम 7वी पर्यंत शिकलेला सुदर्शन घरात एकुलता एक। वडिलांचं निधन झाल्यामुळं घरात आई आणि सुदर्शन असे दोघेच राहायचे। हिंदी सिनेमातील डॉन सारखं एखाद्या बड्या नेत्यासारखं मिरवायचं, थाटात राहायचं, यासाठी सुदर्शनची पावले फार पूर्वीपासूनच एका गॉडफादरच्या शोधात होती। सुदर्शनकडे 2-4 एकर कोरडवाहू जमीन होती, पण त्याला शेतीच्या कामात सुरुवातीपासूनच आवड नव्हती। राजकीय नेत्यांसोबत फोटो काढायचे, कार्यकर्ता म्हणून तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी मिरवायचं असंच त्याचं स्वप्न। सुरुवातीला सुदर्शन ऊसतोड मुकादम म्हणून काम करत होता। मजुरांकडून काम करून घेणं, गैरहजर असलेल्या मजुरांकडून पैशाची वसुली करायची हेच सुदर्शनचं काम। याच दरम्यान सुदर्शनची ओळख वाल्मिक कराडचा खास असलेल्या विष्णू चाटेसोबत झाली। या ओळखीतून सुदर्शनला काही कामं देखील मिळाली। हळूहळू राजकीय नेते, पक्षाचं काम करणं, व्यवहार सांभाळणं या कामात सुदर्शन तरबेज झाला। वरिष्ठ सांगतील ते कामं करण्याची सुदर्शनची तयारी होती। धमक्या देऊन वसुली करणं, चोरी करणं असे आरोप सुदर्शनवर आहेत। पवनचक्की आणि इतर धंद्यांमधून त्याने वरिष्ठांची मर्जी सांभाळली। खंडणी मागायची अशी कामे सुरू केली। मसाजोग येथे पवनचक्की उभारण्याचं काम सुरू होतं। तिथे खंडणीच्या वादातून सुदर्शन घुले पोहोचला आणि त्याचा सुरक्षा रक्षकासोबत वाद झाला। त्यावेळी संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी सुदर्शन घुले आणि सरपंच संतोष देशमुख यांच्यात वाद झाला। या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। अपमानाच्या भावनेतून सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून 9 डिसेंबर रोजी निर्घृण खून केला। या घटनेला 25 दिवस उलटून गेले तरी मारेकऱ्यांना अटक झालेली नव्हती। आज सकाळी मात्र मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। तर मंडळी, या सर्व प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा। अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला सोशल हँडलवर फॉलो करा आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।